सिडकोच्या मुजोर अधिकाऱ्यांविरोधात हिवाळी अधिवेशनात देखील विक्रांत पाटील यांनी आवाज उठवला होता. आज देखील सिडकोच्या मुजोर अधिकाऱ्यांची चर्चा सुरू झालेली आहे. नेमकं काय प्रकरण आहे, काय सांगा? पनवेल महानगरपालिका क्षेत्रात खरं तर ही महापालिका ही एअरपोर्टच्या जवळची महापालिका, नैना क्षेत्राच्या जवळची महापालिका, त्यामुळे हे एक वेगळं महत्व आहे. ह्या महापालिका क्षेत्रामध्ये सगळं स्लम फ्री असावं, झोपडपट्टी विरहित हे शहर व्हावं, यासाठीचा आमचा प्रयत्न फार पूर्वीपासून आहे. हे करत असताना पनवेल महापालिकेने सिडकोकडे झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक प्रोजेक्ट मंजूर करून घेतला. हा प्रोजेक्ट मंजूर झाल्यावर जेव्हा त्याला सिडकोची एनओसी मागायला ही मंडळी गेली, पनवेल महापालिका गेली, तेव्हा सिडकोने ती एनओसी दिली नाही आणि त्यामुळे तो प्रोजेक्ट आमचा प्रलंबित झाला. मग आता सिडकोने तेव्हा सांगितलं, हे मी तुम्हाला 5 वर्षापूर्वी जे सांगतोय, की तुम्ही दुसरा भूखंड मागा. महापालिकेने त्यांच्याकडे सर्वे नंबर 33 मागितला, जे सिडकोनेच गाईड केलं होतं. त्यासाठी सिडकोने पैसे भरून घेतले, 32 कोटी रुपये सिडकोने भरून घेतले 2023 साली. आता 2.25 वर्ष होत आली. त्यानंतर लक्षात आलं जेव्हा हे पैसे भरल्यानंतर सिडकोला, की ही जागा आम्ही अधिग्रहितच केली नाही, त्या जागेवर अतिक्रमण आहे. मग त्याच्यामध्ये सिडकोला चूक लक्षात आल्यावर त्यांनी सांगितलं की आता तुम्ही दुसरा सर्वे नंबर मागा, सर्वे नंबर 59. तो महापालिकेने मागितला. आता 14 पत्र देऊन झाली, पण अजूनही ही मंडळी महापालिकेला, सिडकोची मंडळी ही जागा देत नाहीयेत आणि त्याच्यात दिरंगाई होते. जर का महापालिकेसारखी सरकारी अथॉरिटी, लोकल बॉडी यांची जर का ही अवस्था असेल, तर सामान्य जनतेची अवस्था सिडको कशी करत असेल, हा विषय खूप गंभीर आहे. त्यामुळे याला वाचा फोडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि याला जोडून जो दुसरा विषय महापालिकेचा आहे, की महापालिकेने MMRDA काही घरं मागितलेली आहेत. ही घरं MMRDA मध्ये रेंटल हाऊसिंग स्कीमच्या माध्यमातून 8 वर्षापूर्वी तयार झालेली आहेत आणि ह्या घरांचा स्टॉक किती आहे, तर 11,000 घरांचा स्टॉक आहे. त्यातली 8,000 घरं बांधून 8 वर्ष पडून आहेत. त्याची अवस्था आता पडून पडून ही अशी झालेली आहे की ज्याची आता डागडुजी करण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागणार आहेत. अशा अवस्थेत जर काही घरं आहेत, तर जर का महापालिका MMRDA कडे घरं मागतेय, तर ही घरं का आपण देत नाही, ही अशी अवस्था झालेली आहे. जर का ही घरं MMRDA महापालिकेला दिली, तर यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसनासाठी जी काही मंडळींना टेम्पररी आम्हाला ट्रान्झिट करायचं आहे, त्यांना जर का ट्रान्झिट कॅम्प म्हणून जर काही घरं आम्हाला दिली, तर त्या जागा ज्या झोपडपट्ट्यांच्या त्या मोकळ्या होतील आणि तिथे आम्हाला प्रकल्प उभे करता येतील. अनेक प्रकल्पाच्या मध्ये झोपडपट्ट्या येतात, त्यामुळे ही घरं दिली गेली असती तर हा प्रश्न सुटला असता. पण MMRDA सांगते की आम्हाला ही घरं दुसऱ्या कुठल्या तरी प्रयोजनासाठी द्यायची आहेत. मग द्यायचे तर आजपर्यंत का नाही दिली? 8-8 वर्ष ही घरं पडून ठेवली, म्हणजे आपलं कुठलंही प्रयोजन नाहीये, आपल्याला फक्त झोपेचं सोंग आणायचंय. त्यामुळे आम्ही हा प्रश्न MMRDA कडे पण मांडलेला आहे. त्यामुळे MMRDA शी एक संघर्ष आणि सिडकोशी एक संघर्ष कुणाचा, तर पनवेल महापालिकेचा आणि इथल्या नागरिकांचा. या नागरिकांना जर का घरासाठी भांडावं लागत असेल, जी घरं पडून आहेत, म्हणजे तुम्हालाही देणार नाही, तुम्हाला देणार नाही, वाया घालू, ही जर का मानसिकता सरकारी अथॉरिटीची कोणी अधिकारी करणार असतील, तर त्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आज सभागृहात हा प्रश्न मी लावलेला. जर न्याय मिळाला नाही तर भविष्यात आंदोलन करणार आहेत, कारण मागे देखील तुम्ही असं सभागृहामध्ये आंदोलनरूपी तुमचा विषय मांडला होता आणि न्याय मिळाला होता. आता ती पुन्हा वेळ आली आहे का? बघा, शेवटी सरकारचे प्रतिनिधी म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमचं काम आहे की जनतेला न्याय मिळवून देणं, आणि त्यासाठीचा माझा प्रयत्न हा कायम प्रामाणिक राहिलेला आहे. त्यामुळे यापूर्वी सुद्धा अनेक विषयाचा मी फॉलोअप केला, त्यातून मार्ग मिळाला, न्याय मिळाला आणि अनेक विषयाला मार्ग मोकळा झाला. पण सातत्याने संघर्ष करून सुद्धा काही प्रश्न सुटत नसतील, जसं सिडकोच्या घरांचा प्रश्न होता, त्या विषयामध्ये अनेक मार्गांनी प्रयत्न करून सुद्धा ती घरं मिळत नव्हती, अधिकारी मुजोरी करत होते. त्यात मला अधिवेशनात आंदोलन करावं लागलं, ते मी केलं आणि त्या विषयाच्या बैठका झाल्या, तो प्रश्न सुटला. हिवाळी अधिवेशनात मला न्याय मिळाला. पण अशा पद्धतीनं जर का संघर्ष करायची वेळ तर ती करण्याची माझी मानसिकता आहे. पण मला असं वाटतं की मागणी करून आणि योग्य पद्धतीने विषय मांडून हा सुटेल. नसेल सुटत तर अधिकाऱ्यांच्या मानसिकतेविरोधात मला संघर्ष करावा लागला तर मी करीन. देवाभाऊंचं सरकार जर का जनतेच्या कल्याणासाठी काम करते आणि जर का अधिकारी त्यात जर खोडा घालणार असतील, कुठेतरी या विषयाला गालबोट लावणार असतील, तर त्यांच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात जो संघर्ष करावा लागेल तो मी करेन. पण अधिकाऱ्यां एवढे का वागतायत? कारण आपण सरकार भाजपचं आहे, महायुतीचं सरकार, तर देखील अधिकारी ऐकत नाहीयेत. कोण आहे यामध्ये? यामध्ये खरं तर सिडको सारख्या संस्था की ज्यांना स्वायत्त पद्धतीनं वागण्याची सवय लागली, त्यांना वाटतं मुजोरी हम करे सो कायदा, आणि त्यामुळे लाल फितीच्या कारभारात प्रत्येक विषय जेवढा अडकेल त्याच्या पद्धतीनं काम करण्याची यांची मानसिकता आहे. MMRDA मंडळी की ज्या पद्धतीने घरं तयार आहेत तर त्याला डिस्पोज केलं पाहिजे, चांगल्या जनहिताच्या उपयोगात आणलं पाहिजे. खरं तर हे करणं गरजेचं आहे, पण त्यांची मानसिकता ही कुठंतरी नकारात्मक आहे. म्हणजे ह्यांना वर्षानुवर्षाच्या चुकीच्या पद्धतीनं काम करण्याची सवय लागली. काही अधिकारी त्यातल्या असतात, काही अधिकारी देवाभाऊंच्या आणि सरकारच्या विजनला घेऊन फास्ट काम करतात, त्यांची गती आहे. पण काही अधिकारी खोडा घालण्याचा प्रयत्न करतात. अशा अधिकाऱ्यांच्या मानसिकतेला ठेचण्याची गरज आहे. ते ठेचण्यासाठी जे काही करायचं ते आम्ही करू.
नक्कीच सिडकोचे अधिकारी ज्या पद्धतीने वागताय आणि त्यांना ठेचण्याची जबाबदारी आहे आणि यासाठी आज विधान परिषदेत विक्रांत पाटील आवाज उठवणार आहेत. कॅमेरा पर्सन विकास खवळेसह सुशांत सोनपुडारी न्यूज मुंबई.